हॅलो फ्रेंड्स, तर मकर संक्रांत स्पेशलमध्ये आज मी तुमच्यासोबत भोगीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. हिवाळ्यामध्ये कसं ना मस्त अशा नवनवीन भाज्या निघतात आणि सर्व भाज्या मिक्स करून जेव्हा भाजी बनत असते त्याची चव अप्रतिम लागते. आणि मकर संक्रांत म्हटलं की भोगीची भाजी ही आवर्जून महाराष्ट्रामध्ये बनवलीच जाते. भोगीची भाजी बनवायचं म्हटलं तर त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला वेगवेगळे भाज्याची गरज असते. प्रत्येक ठिकाणी ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. तर मी भोगीची भाजी कशा प्रकारे बनवते तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर भोगीच्या भाजीसाठी जेवढे पण माझ्याकडे व्हेजिटेबल अवेलेबल होते ते सर्व मी घेतलेले आहेत. भोगीच्या भाजीसोबत गरमागरम भाकरी असली तर अजूनच मज्जा येते. तर बघते जमेल तर मी आज भाकर बनवेल. जर मुलं खायसाठी तयार राहील तर मग भाकर बनवेल. तर भाज्यामध्ये मी वांगे घेतलेले आहे, त्यानंतर बटाटे घेतलेले आहे, वरचं साल काढून घेतलेलं. त्यानंतर अर्धा वाटी मी पावटा घेतलेला आहे. इथे कंद घेतलेला आहे, कंदाचं वरचं साल काढून घेतलेलं. त्यानंतर इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे छोटी वाल घेतलेली आहे, ज्याचे दाणे ना एकदम छोटे छोटे आहेत. आणि इथे वाटाणे घेतलेले आहे. त्यानंतर इथे मोठी वाल घेतलेली आहे आणि याचे दाणे ना थोडे मोठे आहेत. त्यानंतर फ्लावर घेतलेली आहे आणि त्याला ना बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता इथे टमाटर मी 2 घेतलेले आहे, एकदम बारीक चिरून घेतलेले. तर चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण वाटण बनवून घेऊया. तर वाटण बनवायसाठी मी इथे घेतलेले आहेत शेंगदाणे. तर आधी शेंगदाणे छान भाजून घेऊ, म्हणजे जे शेंगदाण्यामधला जो कच्चापण असतो तो निघून जाईल. या भाजीमध्ये ना भाजलेल्या शेंगदाण्याची चव खूप छान येते. तर कमी फ्लेमवरतीच मी शेंगदाणे भाजून घेत आहे. तर छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर हे बघा शेंगदाणे छान भाजलेले आहेत, तर इथे काढून घेतलेलं. त्यानंतर आता इथे मी लसूण पण भाजून घेत आहे. तर इथे 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या. त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे 3. तर तुम्हाला भाजी किती स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने हिरवी मिरची घ्यायची आहे. तर भोगीची भाजी म्हटलं तर मस्त झणझणीत असली तर खायला अजूनच मज्जा येते. तर यामध्ये मी थोडंसं ना तेल टाकलेलं, अर्धा चम्मच तेल टाकून छान भाजून घेतलेले लसूण आणि हिरवी मिरची. तर आता हे काढून घेतलेलं. तर आपण आता वाटण बनवूया. तर यामध्ये मी ड्राय कोकोनटचा पावडर घेतलेला आहे अर्धा कटोरी. त्यानंतर इथे भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या. आता यामध्ये आपण तीळ टाकत आहोत. तर हे तीळ ना भाजलेले तीळ आहे. यामध्ये पाणी न टाकता हे आपल्याला ना थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा वाटण तयार झालेलं आहे आणि तुम्हाला हे थोडंसं जाडसर दिसत असेल. जाडसर असलं म्हणजे ना खायच्या वेळेस जेव्हा मध्ये मध्ये दाणे वगैरे येतात ना तर ते खूप छान वाटतं. तर असं ना थोडं जाडसरच ठेवायचं. तर आता पॅनमध्ये मी ऑइल टाकलेलं आहे आणि जसं ऑइल गरम झालं इथे कांदा टाकून दिलेला. तर कांदा आपल्याला छान तेलामध्ये पकू द्यायचा आहे. तर थोडा जसा कांद्याचा कलर चेंज झाला की इथे आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकू. तर 1 चम्मच मी इथे पेस्ट टाकलेली आहे. आता ही पेस्ट पण थोडी छान पकतपर्यंत आपण तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर आता इथे रेड मिर्च पावडर टाकत आहे. तर 2 चम्मच रेड मिर्च पावडर टाकलेली, थोडी हळद टाकलेली आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी 2 टमाटर टाकलेले आहेत बारीक चिरलेले आणि आता हे छान पकू द्यायचं आहे, कारण हे जे टमाटर आहे हे छान सॉफ्ट झाले पाहिजे. तर याला मी झाकून ठेवलेलं आहे. तोवर बघूया पिल्लू काय करत आहे. तर हे ना कधी कधी सोप्याच्या एकदम कोंड्यात जाऊन बसते आणि दिसतच नाही. मला असं वाटतं ही कुठे गेली. तर ही बघा इथे येऊन बसलेली आहे पिल्लू. क्या कर रही हो यू? तर चला टमाटर चेक करूया. तर इथं बघा मस्त टमाटर आपले सॉफ्ट झालेले आहेत. आणि आता इथे आपण वाटण टाकूया. जे आपण शेंगदाणा तिळाचं वाटण बनवलेलं होतं ते सर्व मी यामध्ये टाकलेलं आहे.
आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जो मसाला आहे तिखट वगैरे हे छान लागलं पाहिजे. आता सर्व भाज्या यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर इथे गोबी टाकलेली आहे, त्याच्यानंतर वाल टाकलेला, आलू, मटार आणि वांगे टाकलेले, त्यानंतर मोठी वाल टाकलेली, पावटं आणि इथे कंद पण टाकून दिलेलं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही कमीच आहे, कमी फ्लेमवरतीच ही भाजी छान पकू द्यायची. जसं की फ्रेंड्स, माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या त्या सर्व मी यामध्ये ॲड केलेल्या. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे अजून कुठल्या दुसऱ्या भाज्या असतील तर त्या पण तुम्ही ॲड करू शकता. तुमच्याकडे जर पेरू किंवा बोर असेल तर ते तुम्ही ना आवर्जून टाका, त्याच्याने ना या भाजीला अजूनच छान टेस्ट येतो. पण माझ्याकडे पेरू आणि बोर नसल्यामुळे मी इथे ॲड नाही करू शकली. तर भाजी छान मिक्स करून घेतलेली आणि यामध्ये ना मी थोडं पाणी टाकलं सध्या, म्हणजे भाजी छान पकली पाहिजे याच्यासाठी. कारण मसाला हा खूप ड्राय आहे, तर त्याच्यामुळे थोडं पाणी टाकलं तर आपली भाजी पण छान पकून जाईल. तर तोपर्यंत आता मी पोळी बनवून घेत आहे. तर बाजरीचं पीठ घेतलेलं, त्याच्यानंतर ज्वारी आणि गव्हाचं पीठ, यामध्ये थोडेसे तीळ टाकलेले आणि थोडं मीठ टाकून आता हे कणिक मळून घेत आहे. भोगीच्या भाजीसोबत तशी तर बाजऱ्याची भाकरच बनवली जाते, पण आता कसं ना मुलं खायसाठी तयार नव्हते, तर त्याच्यामुळे मग मी चपाती बनवत आहे. आणि स्पेशली मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरच बनवली जात असते. तर आता आपली भाजी पण छान थोडी पकलेली आहे, पण मला भाजीमध्ये थोडी ग्रेव्ही पाहिजे. ही जी भाजी आहे ही खूप ड्राय झालेली आहे. तुम्हाला जर ड्राय आवडत असेल तर तुम्ही असं पण खाऊ शकता, पण मला थोडी ग्रेव्हीवाली पाहिजे होती, तर म्हणून यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं. छान परत मिक्स करून घेत आहे आणि आता झाकून याला छान पकू द्यायचं. तर तोपर्यंत चपाती बनवून घेत आहे. माझ्या मुलाला कशी ना भाकर थोडी जाडसर वाटते, तर त्याच्यामुळे तो खायला नाही पाहत. कधी कधी खाऊन घेते त्याची इच्छा असते तर, पण तो आज मला बोलला की मम्मी चपातीच बनव म्हणून, तर म्हणून सर्व ॲड करून मी चपाती बनवत आहे. तर पोळी पण लाटून झालेली आहे. आता याला आपण शेकून घेऊया. तर आज मी तेलाचा बिलकुल वापर नाही करणार आहे, अशीच छान पकू देईल. तर दोन्ही साईडनी छान पकू देत आहे. आणि हे बघा आपली मस्त अशी चपाती बनवून तयार झालेली आहे. गरमागरम भोगीची भाजी आणि गरमागरम चपाती थंडीच्या दिवसामध्ये खाण्यात खरंच खूप मज्जा येते. तर पोळी झालेली आहे, अशाच बाकीच्या पण मी बनवून घेत आहे. इकडे भाजी पण आपली तयार झालेली आहे आणि जेवढी मला ग्रेव्ही पाहिजे होती तेवढीच मी आता ठेवेल. तर गॅसची फ्लेम बंद करून घेते, म्हणजे एकदम खूप जास्त मला पातळ पण नको आणि खूप जास्त गाढी पण नको. तर त्याच्यामुळे एवढीच मी ग्रेव्ही ठेवत आहे आणि मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. वरून मस्त हिरवी कोथिंबीर टाकलेलं. तर आता वेळ आहे सर्व करायची. तर सर्व भाज्या मिक्स करून तयार झालेली आपली भोगीची भाजी तयार आहे. आणि ही भाजी ना फ्रेंड्स मस्त अशी झणझणीत झालेली आहे, कारण मी रेड मिर्च पण बऱ्यापैकीच टाकलेलं होतं. सर्व भाज्या असल्यामुळे कसं नाही ही भाजी झणझणीत असलेलीच खायला मज्जा येते. तर ताटामध्ये घेतलेली आहे भाजी, त्याच्यानंतर गरमागरम पोळी. हे सलाद आहे बीटरूट आणि पत्ताकोबीचं. यामध्ये थोडंसं मी काळी मिरी टाकलेली आणि मीठ टाकून हे बनवलेलं आहे. त्यानंतर तिळगुळाचे लाडू, असं आपलं मकर संक्रांती स्पेशल भोगाची थाळी तयार झालेली आहे. तर प्रत्येकजण आपापल्या प्रकारे बनवत असतात. तर भोगीची भाजीसुद्धा प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे बनवतात आणि मकर संक्रांतीची थालीसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर मी एकदम सिंपल अशी थाली डिनरसाठी बनवलेली, कारण डिनरमध्ये कसं ना खूप जास्त हेवी पण नको. भाजीची चव अप्रतिम झालेली आहे फ्रेंड्स. एकदा ना अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय कराल, खूप छान याचा टेस्ट आलेला आहे. तर नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.